नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फिटगुरू या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीस्टार एच या दोन औषधांचा वापर आपण आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये कुठे करायला पाहिजे, या दोन औषधांमुळे आपल्याला आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी मेंढी संगोपन करत असाल तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीस्टार एच या दोन औषधांमध्ये कुठले घटक दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला लिक्विड शार्कोफेरॉलमध्ये त्या ठिकाणी हे एक हिमॅटॉनिक असल्यामुळे यामध्ये आपल्याला आयर्न दिलेले आहे. त्यासोबतच याच्यामध्ये फोलिक ॲसिड आहे, सायनोकोबालामिन आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे, काही मिनरल्स दिलेले आहेत. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला लिक्विड मल्टीस्टार एच जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, त्यासोबतच बायोटिन तर यांसारखे घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीस्टार एच या दोन औषधांचा वापर आपल्या शेळीमध्ये, मेंढीमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये कधी करू शकतो आणि या दोन औषधांचे आपल्याला कुठले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो, पहिला जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपण या दोन औषधांचा वापर ज्यावेळेस आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, बोकडांमध्ये, त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल तर त्या ठिकाणी ती कमजोरी दूर करण्यासाठी या दोन औषधांचा आपल्याला खूपच चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना जर चांगल्या क्वालिटीचा चारा नसेल तर त्या ठिकाणी कमजोरी येऊ शकते. आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये जंत झालेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना कमजोरी येऊ शकते. आपल्या या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये कमजोरी येऊ शकते. किंवा मित्रांनो, आपल्या या पशूंमध्ये जर वातावरण बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा कमजोरी आपल्याला पाहायला मिळू शकते. तर अशा कुठल्याही कमजोरीमध्ये आपण या दोन औषधांचा वापर आपल्या या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये आलेली जी काही कमजोरी आहे तर ती दूर करण्यासाठी आपल्याला खूपच चांगला फायदा या दोन औषधांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, या दोन औषधांमुळे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा देण्यासाठी देखील त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला जर आपल्या या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी जाणवत असेल तर आपण अवश्य या लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीस्टार एचचा एकत्रित त्यांच्या आहारामध्ये वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी खूपच सुंदर रिझल्ट या दोन औषधांचे पाहायला मिळतील. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ जी आहे तर ती चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी या दोन औषधांचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आपल्या या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झाला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस त्यांची भूक कमी होते तर त्या ठिकाणी त्यांचे वजन देखील कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. किंवा मित्रांनो, त्यांच्यामध्ये त्यांच्या आहारामध्ये जर चांगल्या क्वालिटीचे सप्लिमेंट्स नसतील किंवा त्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या वजनाची वाढ त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या दोन औषधांचा वापर करून त्यांच्या वजनाच्या वाढीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी या दोन औषधांचा त्या ठिकाणी चांगला फायदा घेऊ शकतो. खास करून आपण जर आपल्या गोठ्यामधील जे बोकड आहेत ते त्यांची जर विक्री त्या ठिकाणी करणार असाल तर त्यांची विक्री करण्याआधी 1 महिना आधी आपण जर लिक्विड मल्टीस्टार एच आणि लिक्विड शार्कोफेरॉल या दोन औषधांचा जर एकत्रित त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर 1 महिन्यामध्ये आपल्याला खूपच चांगल्या प्रमाणामध्ये त्यांचे वजन वाढलेले त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सोबतच त्यांच्यामध्ये त्यांना ज्या आवश्यक घटकांची गरज आहे तर ती भरून काढण्यासाठी देखील या दोन औषधांमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, तिसरा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांची भूक जी आहे तर ती वाढवण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या या पशूंमध्ये त्यांना आजार होतो तर त्या ठिकाणी त्यांचे पहिले लक्षण म्हणजे भूक कमी झालेली असते. तर त्या ठिकाणी आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर केला तर त्यांच्यामध्ये त्यांची भूक चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या दोन औषधांमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळू शकतो. किंवा मित्रांनो, आपण आपले जर नवीन शेळी मेंढी खरेदी केलेली असेल तर त्यांच्यामध्ये त्यांची भूक त्या ठिकाणी किंवा त्यांचे जे मॅनेजमेंट आहे तर ते चेंज झालेले असते. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या दोन औषधांचा त्यांच्यामध्ये वापर केला तर नक्कीच त्यांना त्यांची भूक वाढवण्यासाठी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो.
मित्रांनो, पुढचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांचे जे काही पचन आहे तर ते पचन सुधारण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा या 2 औषधांमुळे पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांना पचनासंबंधित अडचणी निर्माण होत असतात. त्यांच्यामध्ये चारा बदल झालेला असेल किंवा त्यांच्यामध्ये पोटासंबंधित कुठला आजार असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पचनाच्या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या दूर करण्यासाठी देखील आपण या लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीस्टार एचचा वापर त्यांच्यामध्ये एकत्रितपणे केला, तर आपल्याला निश्चितच त्यांच्यामध्ये येणाऱ्या या पचनासंबंधित जेवढ्या काही अडचणी आहेत, तर त्या दूर करण्यासाठी खूप चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या 2 औषधांचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो, तर त्यांच्यामुळे होणारा जो काही पुढचा आणि महत्त्वाचा फायदा आहे, तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा ताणतणाव येत असेल किंवा आलेला असेल, तर तो दूर करण्यासाठी देखील या 2 औषधांमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. यामध्ये मित्रांनो, वातावरण बदलाचा ताणतणाव असेल किंवा चारा बदलाचा असेल किंवा आपल्या मॅनेजमेंटमुळे आपल्या या पशूंमध्ये ताणतणाव आलेला असेल, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यांचे वजन त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी आपण या 2 औषधांचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव असेल, तर तो दूर करण्यासाठी देखील या लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीस्टारेजचा एकत्रित वापर केल्यावर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना भूक वाढवण्यासाठी, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी आणि त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या शेळी मेंढींमध्ये, त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना वारंवार आजारी पडणे त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. तर त्यांच्यामध्ये आपण जर या 2 औषधांचा वापर एकत्रित केला, तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आणि त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे आपल्याला या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण या 2 औषधांचा वापर आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना जर त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता झालेली असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या 2 औषधांच्या एकत्रित वापरामुळे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांच्या त्वचेवरती जर आपल्याला अजिबात त्या ठिकाणी चमक दिसत नसेल, तर त्या ठिकाणी आपण एकत्रित या 2 औषधांचा वापर करून पहा. आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच खूपच सुंदर फायदे आणि रिझल्ट हे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. त्यांच्या त्वचेवरची त्या ठिकाणी चमक वाढलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यांना जे काही केस गळतीच्या समस्या असतील, तर त्या देखील दूर करण्यासाठी या 2 औषधांमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या 2 औषधांचा ज्यावेळेस एकत्रित त्या ठिकाणी वापर करतो, तर आपले जे लहान पिल्लं असतील, तर त्यांच्यामध्ये त्यांची हाडांचा विकास करण्यासाठी किंवा त्यांना जर आपल्या पशूंमध्ये त्यांना जर खुरासंबंधित कुठले आजार असतील, तर ते दूर करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढायचे असेल, तर त्यांचा हाडांचा विकास चांगल्या प्रमाणामध्ये होणे खूप गरजेचे आहे. त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढवणे खूप गरजेचे आहे. त्यांच्या शरीरावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नसला पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण या 2 औषधांचा एकत्रित वापर करून आपल्या या पशूंमध्ये त्यांचा हाडांचा विकास चांगला करू शकतो. त्यांच्या शरीरावरचा ताणतणाव दूर करू शकतो. त्यांची भूक वाढवू शकतो. त्यांचे पचन सुधारू शकतो. तर त्यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची वाढ जी आहे, तर ती एकदम फास्ट करण्यासाठी, त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या 2 औषधांमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, या 2 औषधांचा एकत्रित वापर आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या 2 औषधांचा वापर त्यांच्यामध्ये करू शकतो. यामध्ये एफ-एम-डी असेल किंवा लंपी असेल यांसारखे आजार जर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतील, तर त्या आजारांमधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी, त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांच्या शरीरावरती आलेला तणाव दूर करण्यासाठी, त्यांचे जे वजन कमी झालेले आहे तर ते वाढवण्यासाठी, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला फायदा या 2 औषधांचा एकत्रित वापरामुळे पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या या शेळीमध्ये, मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल, तर त्यानंतर सुद्धा आपण या 2 औषधांचा एकत्रित वापर करून आपल्या या पशूंना त्या आजारांमधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी आपण चांगले फायदे हे घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांचे ज्यावेळेस जंत निर्मूलन करता, तर त्यानंतर देखील आपण लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीस्टार एच या 2 औषधांचा जर त्या ठिकाणी एकत्रित वापर केला, तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात.
कारण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे जंत असतात तर ते जंताच्या औषधामुळे त्या ठिकाणी बाहेर जातात आणि त्यांच्यामध्ये त्यांची पचनशक्ती चांगली वाढलेली असते. तर या 2 औषधांमुळे त्या ठिकाणी मग त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढते. सोबतच त्यांची पचन सुधारते. त्यांचे वजन वाढण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यांच्या शरीरावरती चमक वाढवण्यासाठी फायदा होतो. तर त्यामुळे जंत निर्मूलनानंतर देखील आपण या 2 औषधांचा वापर आपल्या या पशूंमध्ये केला, तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी सुद्धा खूपच सुंदर रिझल्ट या 2 औषधांचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण लिक्विड मल्टीस्टार एच आणि लिक्विड शार्कोफेरॉल या 2 औषधांचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, आपल्या गाभण शेळ्या असतील, आपल्या दूध देणाऱ्या शेळ्या असतील, आपले लहान पिल्ले असतील, तर या सर्वांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. या 2 औषधांचे कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला साइड इफेक्ट हे पाहायला मिळत नाही. मित्रांनो, आपण या 2 औषधांचा जो काही डोस आहे, तो आपण आपल्या जर शेळी मेंढींमध्ये देणार असाल, तर त्या ठिकाणी आपण लिक्विड शार्कोफेरॉल या औषधाचा वापर आपल्या या पशूंमध्ये करणार असाल, तर त्या ठिकाणी आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा आपले मोठे बोकड असतील, तर त्यांच्यामध्ये आपण 10 ते 15 ग्रॅम दिवसातून 1 वेळा या शार्कोफेरॉल लिक्विडचा त्यांच्या आहारामध्ये वापर करू शकतो. त्यासोबतच आपले जर लहान पिल्ले असतील, तर त्यांच्यामध्ये आपण जर या औषधांचा वापर करणार असाल, तर त्या ठिकाणी आपण लिक्विड शार्कोफेरॉल 5 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि मित्रांनो, आपण जर लिक्विड मल्टीस्टार एच हे औषध आपल्या शेळ्यामध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा मोठ्या बोकडांमध्ये त्या ठिकाणी वापरणार असाल, तर त्या ठिकाणी आपण 5 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो. तसेच आपण जर या औषधाचा लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी वापर करणार असाल, तर आपण 2 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी, मेंढी संगोपन त्या ठिकाणी करत असाल, तर आपण या लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीस्टार एच या 2 औषधांचा एकत्रित वापर आपल्या या पशूंमध्ये करून पहा. आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट या 2 औषधांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांचे वजन चांगले वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ताणतणाव असेल तो दूर करण्यासाठी, आपल्या या पशूंमध्ये होणारी जी मरतूक आहे तर ती कमी करण्यासाठी आपल्याला या 2 औषधांमुळे खूप सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.